नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवयुत अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गोंदिया जिल्हा पोलीस भरतीचा पेपर, जे की 2017मध्ये झालेला होता. मित्रांनो, जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच पोलीस भरतीच्या रिलेटेड प्रश्नचे पेपर मिळत राहतील. चला तर मग आता वेळ न वाया घालवता आपण या पेपरला सुरुवात करूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? मित्रांनो, हा पेपर जे आहे ना 2017मध्ये झालेला होता. तर हे जे पोलीस महासंचालक आहे ना, तर ते 2017चे होते. आज 2022 चालू आहे, तर तुम्हाला असं समजेल की हा 2022चे महासंचालक आहे का, तर थोडंसं लक्षात ठेवायचं, कारण की हा प्रश्न पण विचारू शकते. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 SK जयस्वाल. समोरचा प्रश्न पाहू, उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? प्रश्न आहे, उदय योजना ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विद्युत या क्षेत्राशी संबंधित आहे. समोरचा प्रश्न पाहू, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजे सेन्सर बोर्डमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली आहे? प्रश्न आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन सेन्सर बोर्डमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 श्याम बेनेगल. समोरचा प्रश्न पाहू, द टर्बुलेंट इयर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? प्रश्न आहे, द टर्बुलेंट इयर्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रणव मुखर्जी यांनी लिहिले. समोरचा प्रश्न पाहू, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार प्राप्त नाही? प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार हे मिळालेले नाही आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रघुनाथ माशिलकर यांना मिळाले नाही आहे, बाकी यांना सर्वांना मिळालेलं आहे. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो, किती वाजता तास काटा व मिनिट काटा प्रश्न आहे, किती वाजता तास काटा व मिनिट काटा यात 30 अंशाचा मापाचा कोन असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 11 वाजता. समोरचा प्रश्न पाहू, वर्तुळाच्या केंद्रापासून विजेचा अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे, तर त्या विजेची लांबी काढा. प्रश्न आहे, वर्तुळाच्या केंद्रापासून विजेचा अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे, तर त्या विजेची लांबी काढा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 32 सेंटीमीटर. समोरचा प्रश्न पाहू, 3 किलोमीटर अधिक 4 मीटर अधिक 500 सेंटीमीटर बरोबर किती मीटर होणार? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 3009. समोरचा प्रश्न पाहू, कंचा 0.015चा वर्ग बरोबर किती येणार? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 0.000225. समोरचा प्रश्न पाहू, दशादशे 3% दराने 2500 रुपयाचे 146 दिवसात किती सरळ व्याज होईल? प्रश्न आहे, दशादशे 3% दराने 2500 रुपयाचे 146 दिवसात किती सरळ व्याज होईल? मित्रांनो, हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, याला नोट करजा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 30 रुपये व्याज होईल. समोरचा प्रश्न पाहू, 12,15,20, लसावी चा लसावी किती होणार? प्रश्न आहे, 12,15,20 चा लसावी किती होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 60 होईल. मित्रांनो, लसावी हा एक असा टॉपिक आहे ज्याच्यावर एक प्रश्न विचारला जातो, 1 किंवा 2 विचारला जातो, तर हा टॉपिक एकदम परफेक्ट करून ठेवायचा. समोरचा प्रश्न पाहू, 34च्या पुढील 16वी विषम संख्या कोणती? प्रश्न आहे, 34च्या पुढील 16वी विषम संख्या कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 65. समोरचा प्रश्न पाहू, एका संख्येचे 25% म्हणजे 75, तर ती संख्या कोणती? प्रश्न आहे, एका संख्येचे 25% म्हणजे 75, तर ती संख्या कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 300. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो, खालीलपैकी कोणते लिपिक वर्ष नाही? प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते लिपिक वर्ष नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. तर या प्रश्नाचं उत्तर नाही, माफ करा, ऑप्शन क्रमांक 1. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो, अ व ब प्रश्न आहे, अ व ब भाऊ आहेत, क व ड यांच्या बहिणी आहेत व अ चा मुलगा हा ड चा भाऊ आहे, तर ब हा क चा कोण लागतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 काका लागतो. समोरचा प्रश्न पाहू, खालील वर्णापैकी मूर्धन्य वर्ण कोणता ओळखा? प्रश्न आहे, खालील वर्णांपैकी मूर्धन्य वर्ण कोणता ते ओळखा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. समोरचा प्रश्न पाहू, समुद्र अधिक उर्मी या शब्दाची संधी कोणती? प्रश्न आहे, समुद्र अधिक उर्मी या शब्दाची संधी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 समुद्रोर्मी. समोरचा प्रश्न पाहू, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? प्रश्न आहे, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ध्येय. समोरचा प्रश्न पाहू, सासू या शब्दाचे अचूक अनेकवचन ओळखा. प्रश्न आहे, सासू या शब्दाचे अचूक अनेकवचन ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सासवा.
समोरचा प्रश्न पाहू. सप्तमी विभक्तीचा खालीलपैकी कोणत्या एकवचनी विभक्ती प्रत्यय आहे? प्रश्न आहे सप्तमी विभक्तीचा खालीलपैकी कोणता एकवचन विभक्ती प्रत्यय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 त आहे. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणते आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे? प्रश्न आहे खालीलपैकी कोणते आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. समोरचा प्रश्न पाहू. सर्वदा हे कोणत्या क्रियाविशेषण अव्यय आहे? प्रश्न आहे सर्वदा हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कालवाचक. समोरचा प्रश्न पाहू. अनिष्ट या शब्दाचा समास ओळखा. प्रश्न आहे अनिष्ट या शब्दाचा समास ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तत्पुरुष. समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समाजाचा उदाहरण कोणते ते ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अहिनी कुल. समोरचा प्रश्न पाहू. खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? प्रश्न आहे खालीलपैकी तद्भव शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दूध. समोरचा प्रश्न आहे वसंत तालिका वृत्तात यती कितव्या अक्षरावर येते? प्रश्न आहे वसंत तालिका वृत्तांत यती कितव्या अक्षरावर येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 8व्या. समोरचा प्रश्न पाहू. बालिश भाऊ बायकांना बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा. प्रश्न आहे बालिश भाऊ बायकांना बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अनुप्रास. समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे घनश्याम सुंदरा सिद्धरा अरुंदो झाला. तर या वाक्यातील रस ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शांत रस. समोरचा प्रश्न पाहू. आनुमा करणे या वाक्यप्रकाराचा पुढील अर्थ कोणता? प्रश्न आहे आनामा करणे या वाक्यप्रकाराचा पुढील अर्थ कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रारंभ करणे. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द प्रश्न आहे कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वायास. समोरचा प्रश्न पाहू. स्वतःशीलचे केलेले भाषण यासाठी समूहदर्शक शब्द कोणता? प्रश्न आहे स्वतःशीच केलेले भाषण यासाठी समूहदर्शक शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वगत. समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र राज्याची मुख्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोठे आहे? प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची मुख्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुंबई येथे आहे. समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र राज्याच्या गृह भागाचे अप्पर मुख्य सचिव कोण आहेत? प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे गृह भागाचे अप्पर मुख्य सचिव कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अमिताभ रंजन. समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आलेली नाही? प्रश्न आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आलेली नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया. तिकडे खतरनाक लोक राहते मित्रांनो, कारण की तिकडे सरकार नाही चालू शकत आपली. समोरचा प्रश्न पाहू. भारताचे गृहराज्यमंत्री खालीलपैकी कोण आहे? प्रश्न आहे भारताचे गृहराज्यमंत्री खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नित्यानंद रॉय. समोरचा प्रश्न पाहू. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सुप्रशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 1936 फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू होते. समोरचा प्रश्न पाहू. महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1917 केले होते. समोरचा प्रश्न पाहू. आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 22 मार्च रोजी साजरा केला जातो. समोरचा प्रश्न पाहू. धुळे नागपूर कोलकाता महामार्ग हा कोणत्या आशियाई महामार्ग आहे? प्रश्न आहे धुळे नागपूर कोलकाता महामार्ग हा कोणत्या आशियाई महामार्ग आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 AH 46. समोरचा प्रश्न पाहू. पेंच राष्ट्रीय उद्यानासाठी कोणते नाव देण्यात आले होते? प्रश्न आहे पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे नाव देण्यात आले होते. समोरचा प्रश्न पाहू. कराड येथे खालीलपैकी कोणत्या नदीचा संगम होतो? प्रश्न आहे कराड येथे खालीलपैकी कोणत्या नदीचा
संगम होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कृष्णा व कोयना याचा संगम होतो. समोरचा प्रश्न पाहू. कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्यांशी संबंधित आहे? प्रश्न आहे कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्यांशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, म्हशीशी संबंधित आहे. देशातील पहिले डिजिटल खेडे कोणते आहे? प्रश्न आहे देशातील पहिले डिजिटल खेडे कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अकोदर हे डिजिटल खेडे आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हा पेपर संपलेला आहे. जर तुम्ही हा लास्टपर्यंत जर पाहिला असाल तर तुमचा खूप चांगला अभ्यास झाला असेल. चला तर मग आता नवीन व्हिडिओसाठी आपण